सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। या गुरुवार बागेत आज नवनिर्वाचित म्हणता येणार नाही पण माझे मित्र नगरसेवक सागर पौशे आलेत। जाणीव न्यूजनं जी न्यूज दाखवली या न्यूजच्या माध्यमातून बागेची जी वाताहत झाली होती त्यांनाही त्याची जाणीव झाली। खरं तर 2 महिने ते प्रयत्न करतायत की ह्या बागेचं कुठंतरी साफसफाई व्हावी, बागेत लोकांना चांगला एन्जॉय करता यावं यासाठी त्यांची धडपड आहे। पण मला एक आश्चर्य वाटतंय की नगरसेवकांसारख्याला जर 2 महिने ह्या गोष्टीला लागत असतील तर मला वाटतंय आजही प्रशासन हे प्रशासकीय कारभारातून बाहेर आलेलं नाही, कारण आपल्यावर कुणाच तरी वचक आलाय हे त्यांना काय लक्षात येत नाही असं दिसतंय। नगरसेवकांना जर 2-2 महिने हे केराची टोपली त्यांच्या अर्जाला दाखवत असतील, विनंतीला दाखवत असतील तर खरं तर आता प्रशासनावर काय बोलावं हे खरं तर आश्चर्य वाटतंय। ऑलरेडी तुम्ही आणि मी असा ज्या पद्धतीने ही मांडणी केली, म्हणजे ह्या बाकड्यांची जर परिस्थिती बघितली, बाकड्यांची अवस्था बघितली, बसायला कुठं जागा नाही, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग लागले। कालच्या एका दिवसात नगरपालिकेनं बऱ्यापैकी कचरा इथं उचललेला आहे। उचलून उपयोग नुसता कचरा नाही तर ह्याची कायमस्वरूपी देखभाल झाली पाहिजे। आज 8 कर्मचारी इथं प्रशासनाच्या अभिलेखावर असणारे काम करत असतील आणि प्रत्यक्षात एकही कर्मचारी इथं नसेल तर एक तर प्रशासन आणि ठेकेदार हे दोघांनी एकमेकाच्या हातात हात घालून हे पोसायचं काम चाललेलं दिसतंय। किंवा ह्या नगरसेवकांना नवीन आहे त्यांना काय माहीत नाही म्हणून ठेकेदार आणि प्रशासन ह्या दोघांचं तरी साठलोटत चाललंय। हे कुठंतरी थांबलं पाहिजे। लोकांना सुविधा मिळाल्या पाहिजेत, लोकांना चांगल्या पद्धतीची बाग एखादी चांगली मुलांना खेळायला मिळाली पाहिजे, एवढीच आपली एक माफक अपेक्षा आहे। नमस्कार। या ठिकाणी नगरसेवक सागर पौशे आलेत, त्यांचं खरं तर मी अभिनंदन करतो, कारण त्यांनी तातडीनं नगरपालिकेत जाऊन या प्रश्नाची खरं तर जाण ठेवून त्यांनी जे आवाज उठवला आणि त्यामुळे ही साफसफाई झाली त्याबद्दल मेहरबानांचं खरं तर मी अभिनंदन करतो। आणि जाणीव न्यूजला खरं तर मेहरबानांच्या जाणीव न्यूजच्या वतीने मी अभिनंदन करतो। आता या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीनं तुमचं नियोजन आहे, कारण इथली तुम्ही परिस्थिती बघितली, तुम्ही स्वतः सुद्धा पाहणी केली, आम्ही सुद्धा पाहणी केली। आता तुमचं नगरपालिकेचे जो कारभार आहे, 8 कर्मचारी आहेत, प्रत्यक्षात एकही नाही, ह्याच्यावर तुम्ही काय करणार आहात, या ठिकाणच्या साफसफाई संदर्भात काय करणार आहात आणि या ठिकाणी कायम तुमचा वचक राहावा यासाठी तुम्ही प्रशासनाला कशा पद्धतीने धारे धरणार आहात? काल वन विभागाचे आपले गाडवे साहेब काल येऊन त्यांना परिस्थिती दाखवल्यानंतर त्यांनी 15 दिवसात बाग चांगल्या प्रकारे स्वच्छ करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। तसंच झाडं चांगल्या प्रकारे लावण्याचं बी पावसाळ्याच्या आधी त्यांनी सांगितलेलं आहे। तसं या बागेमध्ये कर्मचारी काम करत नसल्याबाबत लोकांच्या तक्रारी होत्या, त्या काल प्रत्यक्ष साहेबांना लोकांनी त्या सांगून त्याची साहेबांनी दखल घेतलेली आहे आणि ती 15 दिवसामध्ये परिस्थिती बागेची चांगल्या प्रकारे लहान मुलांना खेळण्यासाठी योग्य ती खेळणी दुरुस्ती आत्ता करण्यात येणार आहे। भविष्यात आपण बागेचा नवीन आराखडा तयार करून त्याप्रमाणे बागेचा साताऱ्यामध्ये चांगल्या प्रकारे डेव्हलप करण्याचं नगरपालिकेकडून करून घेणार आहोत। त्याकरता लागणारा निधी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले असू दे, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले असू दे यांच्याकडून प्राप्त करून बागेला नवीन रूप देण्याचा प्रयत्न करणार आहोत। मेहरबान, दुसरी गोष्ट अशी आहे की गेले 99 पासून ह्या बागेची जर परिस्थिती बघितली, 99 साली अशोक मोन्यांच्या काळखंडात ही बाग उभी राहिली। गेल्या दरवर्षी ही खेळणी बदलण्याचा कारभार हा नगरपालिकेचा चालू आहे असं आम्हाला ऐकायला मिळतंय। कारण ही खेळणी बदलून नुसती रंगरंगोटी करायची आणि तीच खेळणी पुन्हा वापरायची, मोडलेली तुडकी वापरायची आणि बिलं काढण्याचा जो प्रकार झालाय
याबाबत तुम्ही जो पैसा हा तुमच्या आमच्या करातला पैसा आहे, संबंधितांच्याकडून माहिती घेऊन तुम्ही त्यांच्यावर कारवाई फौजदारी खटला, कारण ही नगरपालिकेची फसवणूक आहे. म्हणजे कोणीही त्यात असू देत, नगरपालिकेची फसवणूक तुम्ही काय करणार आहात? 1991 पासून ही बाग डेव्हलप झाल्यानंतर ती प्रायव्हेट ट्रस्टला चालवण्यात देण्यात आली. त्यानंतर त्याला स्वरूप व्यावसायिक प्राप्त झालं. त्यामुळं बागेची योग्य प्रकारे निगा राखली गेली नाही आणि ठेकेदार फक्त त्यांचे बिलं काढण्यापुरतं इथं येतात. लोकांच्या तक्रारी आहेत. त्याप्रमाणे सगळ्यांनी काल बागेमध्ये अधिकाऱ्यांना बोलवून त्याबाबतची माहिती दिलेली आहे. पण गाडवे साहेब यांनी 15 दिवसात बाग चांगल्या प्रकारे स्वच्छ करून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांनी कालपासून त्या कामाला सुरुवात केलेली आहे. नाही, पण जे खेळणी बदलली ती ठेकेदारानं बदललेली नाहीत किंवा तुम्ही एखाद्या खाजगी ट्रस्टनं बदलली नाहीत, ती नगरपालिकेनं बदललेली आहेत. म्हणजे तुमच्या आमच्या करातल्या पैशातनं ती बिलं गेलेली आहेत. म्हणजे बाग चालवायला दिली, फक्त देखभालीसाठी दिली. आणि माझ्या अंदाजानं 10 वर्षापूर्वीच त्या संबंधित एका ट्रस्टनं ती बाग आम्ही तुमच्या स्वाधीन करत आहोत अशा पद्धतीचं पत्र आहे ते. तर आमचं म्हणणं असं आहे की जो लाखो रुपये दर वर्षाला खर्च होतो ह्या खेळण्यांच्यावर, नुसताच कागदोपत्री खेळ चाललाय, ह्याची चौकशी करावी अशी काय मागणी तुम्ही करणार आहात का? आता सातारा नगर परिषद यांच्याकडनं याबाबतची संपूर्ण माहिती घेऊन त्याबाबत प्रशासनाला झालेल्या कामाची आणि जी बिलं निघाली त्याची माहिती घेऊन आपल्याला लोकांपर्यंत ती पोहोच कर. आता तेव्हा ओळी कशी आतून घे जाऊन कशी परिस्थिती आहे बघा टॉयलेटची. सातारा नगरपालिकेच्या ह्या गुरुवार बागेची जी दुरावस्था झाली होती, जाणीव न्यूजनं याच जाणीवपूर्वक लोकांना त्रास होतोय म्हणून खरं तर ह्याचं पोलखोल केला आणि थोडीफार का होईना मेहरबान सागर पवसे यांच्या माध्यमातून नगरपालिकेला जाग आणली. अधिकाऱ्यांना वटणी बांधण्याचं काम यापुढे केलं जाईल असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे. पण आज आपण हा कोपरा राहिला होता एक म्हणजे दाखवण्याचा, तो म्हणजे महिला आणि पुरुषांचं जे शौचालय आहे, या शौचालयाची जर अवस्था बघितली तर एवढी दयनीय आहे. म्हणजे हे शौचालय माझ्या अंदाजानं 1999 साली बांधलंय. 99 सालानंतर ह्याला कधी साफसफाईचं काम केलंय का नाही, किंवा ती जी ड्रेनेजची टाकी असते ती कधी साफ केली का नाही, ही खरं तर संशोधनाचा विषय आहे. वरची पाण्याची टाकी आहे, ही पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. याला आतली जर भांडी एकंदरीत बघितली तर भांडी आणि जी टॉयलेटची आतली भांडी जी आहेत ती अतिशय मोडलेली तोडलेली आहेत, नळ जागेवर नाहीत. ह्या संडासच्या वरच्या भागाला जर बघितलं, शौचालयाच्या वरच्या भागावर गवत आणि वेली सगळ्या उगवलेत. म्हणजे नगरपालिकेचं लक्ष किती आहे, नगरपालिका निश्चित करते काय, यावेळच्या किंवा 99 पासूनच्या आजपर्यंतच्या मेहरबानांनी केलं काय, हा सगळा संशोधनाचा विषय. या ठिकाणी बघितले आता हे ड्रेनेजची टाकी आहे आणि ही जी टाकी आहे हिच्यावरचं स्लॅब खरं तर निघालेलं आहे. उद्या एखादा बालक चुकून का होईना या टाकीत पडण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर नगरपालिकेला जाग येणार की काय, या हा प्रश्न आहे. वास्तविक शौचालय हे अशा ठिकाणी असावं की जेणेकरून ती साफसफाईला सोपं जावं. शौचालय बागेच्या एका कोपऱ्यात आहे, या रस्त्यावर असतं तर जाता येता कमीत कमी त्या नगरपालिकेच्या गाड्या पाणी तरी मारून स्वच्छ करतात. पण ही सुद्धा त्यावेळच्या जे मेहरबान असतील, त्यावेळचे कोण नगरपालिकेचे बांधकाम विभागाचे अधिकारी असतील, त्यांना हे कळालं नाही. त्याचं खरं तर आश्चर्य वाटतंय बऱ्याच जणांना. या ठिकाणी आता बघितलं तुम्ही पलीकडच्या बाजूला बऱ्यापैकी आता परवापेक्षा आज इथला कचरा उचललेला आहे. पण कमीत कमी नगरपालिकेची बाग साफ करायला आणि हे सगळं डागडुजी करायला कमीत कमी 15 दिवस लागतील अशी परिस्थिती आहे. पण गंमत अशी आहे की कितीही सांगितलं तरी नगरपालिकेच्या खरं तर कारभारात काय फरक पडेल असं वाटत नाही.
कारण एकूण 8 कर्मचारी या ठिकाणी काम करतात. म्हणजे नगरपालिकेचे जर 8 कर्मचारी काम करतात तर काम निश्चित कुठं करतात हा संशोधनाचा विषय. म्हणजे त्यांना एक तर नगरपालिका ठेकेदार पोचण्याचं काम तरी करतायत, नाही तर नगरपालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार मिळून त्याचा गोलमाल करतायत. ही परिस्थिती आहे, शिस्त नाही. जर कर्मचारी या ठिकाणी असतील तर अशा पद्धतीच्या बाटल्या असतील ही जाळण्याचं काम, म्हणजे वास्तविक इथं कुठल्याही बागेत अशा पद्धतीचं कचरा तुम्हाला जाळता येत नाही, ते कायदेशीर गुन्हा आहे. नगरपालिकेत जर हे सगळं मोडीत काढत असतील तर निश्चितपणानं न्याय कुणाकडे मागायचा हा विषय आहे. आणि म्हणजे कुठली बाजू चांगली हे सांगण्यासाठी थोडंसं धाडसच करावं लागेल अशा परिस्थितीचं. कुठलीच बाजू या बागेतली सरळ आहे. जर तुमची ही जर जिम सोडली, जिम सुस्थितीत आहे याचा अर्थ असा आहे की त्याच्यावर थोडंसं लोकांची श्रद्धा आहे, लोक तिथली डागडुजी करतात, लोक तिथलं सगळ्या गोष्टी पाहतात आणि जे व्यायाम करतात तीच मंडळी, ही ज्येष्ठ मंडळी आहे ते सगळ्या गोष्टी करतात. पण ही नगरपालिकेची बाब लवकर सरळ होईल. म्हणजे मेहरबानाने आज खरं तर पावसे मेहरबानांचं अभिनंदन केलं पाहिजे की एकमेव नगरसेवक तो पुढे आला आणि नगरसेवकांनी नगरपालिकेत खरं तर त्यांनी त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही जानेवारीपासून हा प्रयत्न करतोय की या बागेची कुठेतरी सुस्थितीत यावी म्हणून आम्ही पत्रव्यवहार केलाय. पण नगरसेवकांनी जर 2-2 महिने त्या पत्राला जर केराची टोपली नगरपालिका प्रशासनाकडनं दाखवली जात असेल तर तुमचं आमचं काय घेऊन बसला. म्हणजे एवढं निर्ढावलेलं प्रशासन आहे, काही करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी कधी सरळ होणार. म्हणजे खरं तर नेते मंडळींनी ह्यात लक्ष घातलं पाहिजे. म्हणजे राजा बोले दल हाले असं एक मराठीत म्हण आहे. खरं तर राजे लोकांनी ह्यात लक्ष घातलं पाहिजे. आता ते म्हणतील काय एवढाच उद्योग आहे का आम्हाला बागेचा, आम्ही मेहरबान निवडून दिलेत. मेहरबान जर कुचकामी असतील, मेहरबान जर कामाचेच नसतील तर तुम्ही निवडून दिलेले मत लोकांनी तुमच्याकडे बघून दिलेत आणि तुमच्याकडे बघून दिल्यामुळं लोकांचं रोष तुमच्याकडे येतो. म्हणजे कुठलीही परिस्थिती उद्या उद्भवली, कुठलंही जे एखादं काम रखडलं, काम जर व्यवस्थित झालं नाही तर संबंधित लोकांना कोण काय बोलत नाही. पण आम्ही नेत्यांच्याकडे बघून मतदान केलंय अशा पद्धतीचं लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. त्यामुळं राजे लोकांनी ह्यात लक्ष घालावं. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रशहराजे भोसले खरं तर बाबाराजांना आज राज्याचा व्याप आहे, पण हे राज्याचा व्याप असला तरी स्वतःच्या घराकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. घराकडे म्हणजे ह्या सातारा शहराकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं अजिंक्यताराच्या संवर्धनासाठी काम केलंय, काम करताय. नवीन नवीन प्रकल्पावर ही आपली भावना आहे. पण ही भावना असताना जे जुनं आहे, जे भाऊसाहेब महाराजांनी उभं केलंय, ज्या कल्पकतेनं उभं केलंय ते सुद्धा राखण्याचं काम खरं तर पुढच्या पिढीनं केलं पाहिजे. आणि एवढीच आमची अपेक्षा आहे. म्हणजे इथं जर लहान मुलांना किंवा इथं वयोवृद्ध जे संध्याकाळी वॉकिंगला येतात त्यांना जर शौचालयाची दुरावस्था जर बघितली एवढी बिकट आणि वाईट आहे की नरक यातना जशा असतात तसे नरकापेक्षा बेकार वास आतमध्ये येतोय. आणि ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. एवढीच एक आमची माफक अपेक्षा आहे. म्हणून आम्ही ह्या लोकांचा प्रश्न म्हणून आम्ही तो उभा करतोय.